स्वामी, आता तुम्हीच मार्गदर्शन करा। माझी बुद्धी गोंधळलेली आहे, मनात भीती आहे, घाई आहे, मुलीची काळजी आहे आणि तुमच्यावर विश्वासही आहे। स्वामी, अनेकदा असं का होतं की आमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी व्हाव्यात असं वाटत असतं, पण त्या होतच नाही। एवढी भक्ती करतो, एवढं नामस्मरण करतो, तरीही काही इच्छा अपूर्णच राहतात। एक काम कर, बोला। टोपली घे आणि स्थानापर्यंत जाईसोवर वाटेत जे जे काही लागेल ते सगळं गोळा करायचं। जे काही दिसेल ते। बरं स्वामी। चल तू हो पुढे। काटे, हे काय चाललंय? स्वामींना यातून काय सांगायचं असेल? सुंदरे, गुरुचे संकेत मिळणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं यात खूप फरक असतो। काही जण गुरुचं बोलणं ऐकतात पण अर्थच समजून घेत नाहीत। काही जणांना अर्थ समजतो पण त्यानुसार वागतच नाही। गुरुचा शब्द कानावर पडणं ही सुरुवात असते, की तो जीवनात उतरवणं ही खरी भक्ती असते। आता आपला हा वल्लभ आणि ती गौरी दोघेही तसलेच आहेत। गुरु संकेत देत असतो पण भक्तांना त्यातलं सत्य दिसत नाही, आणि जेव्हा सत्य दिसतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते। काही घाईने घेतलेले निर्णय आणि रागाने बोललेले शब्द हे माणसाला शेवटी पश्चात्तापच देतात। अहो, जे आपल्या वाट्याचं असतं ते कुठेही जात नाही, आणि जे आपल्या वाट्याचं नसतं ते कितीही धरून ठेवायचा प्रयत्न केला तरी ते टिकत नाही। तुम्ही म्हणताय वेळ कमी आहे, मान्य आहे, पण वेळ कमी आहे म्हणून विवेकही कमी होता कामा नये ना। नातं जोडताना मन शांत असावं लागतं। भीतीने घेतलेला निर्णय आणि विश्वासाने घेतलेला निर्णय याच्यात खूप फरक असतो। माझ्याही मनात काही चुकीचा हेतू नाहीये आणि मी खरंच चांगल्या हेतूने आलोय। आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की ज्याची सुरुवात शुभ करायची त्याच्यात एवढी घाई नसावी। अहो, घरच्यांच्या आशीर्वादाशिवाय नातं जुळत नाही, ते फक्त ठरतं। तसं पाहिलं तर त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे। आई, मलाही असं वाटतंय की एकदा यांच्या घरच्यांना भेटलेलं बरं। तूही? आई, कारण लग्न हे आयुष्यभरासाठी असतं आणि 2 दिवस थांबलो तर काही बिघडणार नाही ना। आणि आपल्याला स्वामींनी शब्द दिलाय, मग आपण का घाबरायचं? बघा, मुलीनीच उत्तर दिलं। भक्ताला वाटतं तो निर्णय घेतोय, पण योग्य वेळी योग्य विचार त्याच्या मनात कोण टाकतो हे त्याला कळत नाही। विश्वासाचा हात धरून चालणाऱ्याला नियती कधीच चुकीच्या मार्गावर नेत नाही। ताई, खूप घाई होतीये, शेवटी निर्णय तुमचाच आहे। मी आपलं माझं मत सांगितलं। गुरुजी, मला एक गोष्ट जाणवली। काय? मला असं वाटतंय यांना माझ्यावर विश्वास नाही। नाही, असं काही नाहीये। नाती विश्वासावर जुळतात,
आणि जिथे विश्वास नसेल तिथे नात्यांचा पाया मजबूत होत नाही. मला असं वाटतं की आपण या गोष्टीचा थोडा विचार करायला हवा. मला सांगा, तुमच्या विश्वासातले गुरुजी आहेत ना हे? हो, नक्कीच. मग हे गुरुजी माझ्या घरात येऊन माझ्या घरच्यांना भेटून गेले. त्यांनी संपूर्ण खात्री केली आणि मगच हे स्थळ तुमच्याकडे घेऊन आले. मला वाटलं की तुमच्या गुरुजींवर विश्वास असेल. तुम्हाला स्वतःला अजून काही खात्री करून घ्यायची असेल तर होऊ देते. नाही, तुम्ही गैरसमज करून घेताय. आम्ही अविश्वास दाखवत नाही आहोत. ह्यांनी फक्त रीतभात पाळूया एवढंच सुचवलंय. बाकी आमच्या मनात काही शंका नाही. आपण रीतभात पाळूया. हो, त्यात गैर असं काहीच नाही. गुरुजी, मला वाटतं आपण हा कार्यक्रम इथेच रद्द करावा. काय लखोबा, बघू टोपली. लखोबा, तू खरंच वेडा आहेस. सुंदरे, जगातले बहुतेक लोक हीच चूक करतात. म्हणजे स्वामी काही कळलं नाही. अरे, मी तुला टोपली दिली होती कशा करता? रस्त्यात जे काही दिसेल ते गोळा करायला. आणि तुला फक्त काटेच दिसले, हो ना? हो. अरे, वाटेत पडलेली फुलं नाही तुला दिसली. काटे उचलून बाजूला टाकायला हवे होतेस, तर ते राहिलंच बाजूला. काटे उचलून घेऊन आलास आणि फुलांकडे दुर्लक्ष केलंस. स्वामी, खरंच फुलांकडे माझं लक्षच गेलं नाही. हो ना स्वामी, आम्हीही बघितलं नाही. यालाच जीवन म्हणतात. माणूस आयुष्यातील काटे मोजत बसतो आणि वाटेत उमललेली फुलांकडे दुर्लक्ष करतो. कोणीतरी वाईट बोललं, कुठेतरी अपयश आलं की माणूस तेच तेच आठवत बसतो. ते दुःख मनात साठवून राहतो आणि कवटाळून बसतो. पण त्याच दिवशी कोणीतरी केलेली मदत, देवानी दिलेलं सुख, हे सगळं विसरून जातो. खरंय स्वामी, चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीच जास्त लक्षात राहतात. आणि म्हणूनच मन जड होतं. आणि म्हणूनच दुःख भोगायचं असतं, साठवायचं नसतं. जसा काटा पायात रुतला की तो काढून फेकून देता येतो, तसंच दुःखही वेळ आल्यावर सोडून द्यायचं असतं. इतकं सोपं आहे स्वामी ते? सोपं नसतं, पण ते आवश्यक असतं. कारण दुःखाला धरून बसलात तर सुख दिसेनासं होतं. आणि मग तुम्ही म्हणता आमच्या मनासारखं काहीच होत नाही. अहो, होण्याची संधी चालून आलेली असते, सुख दारात उभं असतं. पण तुम्ही सगळे दुःखाच्या आठवणीतच अडकलेले असता. मी माझ्या घरी जातो, आई वडिलांशी बोलतो, त्यांना इथे घडलेला हा सगळा प्रकार सांगतो. आणि जर ते तयार असतील तर उद्या याच ठिकाणी हा कार्यक्रम पुन्हा करूया. तुम्ही दिलेल्या पाहुणचाराबद्दल खूप खूप आभार. आणि खरं सांगू, मला हे स्थळ मनापासून पसंत आहे. आणि आज जर हा कार्यक्रम इथे झाला असता तर मला खूप आनंद झाला असता. तुमच्या मनात शंका असताना आपण या गोष्टीवर पुढे जाणं हे योग्य नाही. अहो नाही, ऐका. आपण आतापुरतं इथेच थांबूया. येतो. हे गेले आणि घरच्यांनी काही वेगळा विचार केला तर पुन्हा असं स्थळ मिळेल. आणि माझ्याकडे तरी असा कितीचा वेळ आहे. थांबा. कृपा करून थांबा. कोणताही गैरसमज करून घेऊ नका. आमच्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही शंका नाहीये.
कपटाचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे नम्रतेचा मुखवटा. आणि जेव्हा माणूस भावनेच्या भरात असतो तेव्हा तो मुखवटा त्याला खरं रूप वाटू लागतो. अनेकदा काही जण दुःखात अडकतात आणि काही जण स्वार्थात. त्या यशवंतासारखे स्वार्थ एवढा मोठा होतो की योग्य अयोग्य दिसेन असं होतं. आणि काही जण भीतीत अडकतात. माझं काम होईल ना, माझ्या मनासारखं होईल ना, माझं सुख टिकेल ना, ही भीतीच त्यांना खात राहते. गौरी हो, ती आमची भक्त आहे, श्रद्धावान आहे, पण सध्या तिची भीती श्रद्धेपेक्षा मोठी व्हायला लागली. आणि जेव्हा भीती मोठी होते तेव्हा विश्वास कमी होतो. म्हणजे स्वामी देवा, गौरीने चुकीची दिशा पकडली आहे का? थांबा, कृपया कोणताही गैरसमज करून घेऊ नका. खरं सांगू, मलाही कळत नाहीये काय करावं आणि कुणाचं ऐकावं, काहीच सुचत नाहीये. मला ह्यांचंही म्हणणं पटतंय. रीतिरिवाज पाळावेत, घरच्यांना सहभागी करून घ्यावं, हेही बरोबर आहे. पण तुम्ही असं तडकाफडकी निघून जाऊ नये असंही वाटतंय. माझं एक मन मला सांगतंय की हा कार्यक्रम करून घ्यावा आणि दुसरं मन म्हणतंय थांबावं. यमुना, सांग ना काय करू. आई, मलाही कळत नाहीये ग. दोन्ही बाजू बरोबर वाटतायत आणि म्हणून निर्णय घेणं खूप अवघड वाटतंय. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत निर्णय घेऊ नये, कारण त्यावेळेस मन योग्य आणि अयोग्य यातला फरक नीट समजत नाही. अशा वेळेस स्वामींचा विचार घ्यावा. ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडे निर्णय सोपवावा. जिथे विचार अडतात तिथे श्रद्धा मार्ग दाखवते. आई, आपण स्वामींचा कौल घेऊया. म्हणजे बघ ना, स्वामींनी इतके वेळा आपल्याला मार्ग दाखवला, मग हाच का नाही? आणि आपण ठरवायचंच कशाला? जे योग्य असेल ते स्वामी सांगतील. अगं हो ग, माझ्याही लक्षातच आलं नाही. आपण स्वामींचा कौल घेऊया. स्वामी जे सांगतील तसंच करूया. योग्य विचार आहे. जेव्हा मन निर्णय घेत नाही तेव्हा ईश्वराचा निर्णय स्वीकारावा. थोडा वेळ थांबाल. आपण स्वामींचा कौल घेऊ. ते जे सांगतील ते आपण सगळे मान्य करू. ठीक आहे, तुमचं समाधान होणं महत्वाचं आहे. थांबतो मी. धन्यवाद. हो, त्यात धन्यवाद कसले? नातं जुळणार असेल तर विश्वासानेच जुळावं लागेल ना. श्रद्धेनं विचारलेला प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचतोच, पण उत्तर स्वीकारण्याची तयारी तितकीच हवी. गया, तेवढं चुलीवरचं पातेलं खालती उतरवून ठेव बाई. कपिलाताई आणि कविराज अजून कसे आले नाहीत बाजारातून? स्वयंपाक व्हायचाय सगळा. वल्लभ, काय रे, काय झालं? तब्येत बरी आहे ना तुझी? सुंदरा मावशी, स्वामी नाही आहेत का? नाही, ते जरा बाहेर गेलेत. पण का रे? नाही म्हणजे इतकं महत्वाचं काम आहे का? हो, मला त्यांच्याशी बोलायचं होतं, खूप गरजेचं. आता स्वामी देवांनी सांगितलंय ना तुला, लग्नाची तयारी करायला घे. मग आनंदी दिसायला हवास तू. पण तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय.
लग्नाची तयारी करायला घेणारच होतो. मुलगीही बघितली होती, ती मनाला भावली होती. पण तिचं आणि माझं लग्न व्हावं हे बहुतेक स्वामींच्या मनात नाहीये. का बरं? कोण आहे कोण मुलगी? यमुना यमुना यमुना. अगं बाई, यमुना, गौरीची यमुना. पण आता अडचण अशी आहे, म्हणजे आज तिला बघायला स्थळ आलंय. घरानं मोठं आहे म्हणे. आज तिचा सुपारी फोडायचा कार्यक्रम. एवढा तो कार्यक्रम पारी पडला असेल. पण गौरीने तर याबद्दल स्वामी देवांना काहीच सांगितलं नाही. म्हणजे स्वामी देवांच्या आशीर्वादाशिवाय सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला. हे जरा विचित्रच. विचित्र आहेच, पण स्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी इतक्या पुढे जातील का? तू ये ये, बस बरं तिथे बस. हो. स्वामी, माझं चुकलंच. मला आत्ता कळतंय की मी किती घाई करत होते. एवढा मोठा कार्यक्रम माझ्या लेकीच्या आयुष्याशी जोडलेला, लग्नाच्या विधिरीतीमधील ही पहिली रीत, आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही. तुमची परवानगी घेतली नाही, मला विचारलंही नाही. पण यांच्या माध्यमातून तुम्ही ती जाणीव करून दिली. व्यक्ती कोणीही असो, पण मार्गदर्शन तुमचंच असतं. स्वामी, तुम्ही सगळंच पाहत असता. भक्तांच्या मनातलंही आणि भक्तांच्या पुढ्यात उभं असलेलं संकट आहे. स्वामी, आजपर्यंत तुम्ही आम्हाला कधीच चुकीच्या वाटेवर जाऊ दिलं नाही. आजही आम्हाला योग्य मार्ग दाखवा. स्वामी, आता तुम्हीच मार्गदर्शन करा. माझी बुद्धी गोंधळलेली आहे. मनात भीती आहे, घाई आहे, मुलीची काळजी आहे, आणि तुमच्यावर विश्वासही आहे. आता तुम्हीच योग्य निर्णय द्या. डाव्या नारळावरची सुपारी पडली तर मी असं समजेन की तुम्ही ह्या कार्यक्रमाला अनुमती दिली आहे. उजव्या नारळावरची सुपारी पडली तर मी असं समजेन की हा कार्यक्रम करू नये. आम्ही तिथेच थांबू. तुमचा निर्णय अंतिम असेल. स्वामी, जे योग्य असेल तेच घडू द्या. आमच्या इच्छेपेक्षाही तुमची इच्छा मोठी. श्री स्वामी समर्थ. गौरी, योग्य वेळी तू आमचा संकेत समजून घेतला असतास तर आज कौल मागायची वेळच आली नसती. त्यांना आवडेल का? ते अशा मनस्थितीत लग्नाचा विचार करत असतील का? आधीच इतक्या दुःखात आहेत. जाऊ की नको जाऊ? बोलू की नको बोलू? आणि त्या वल्लभनेही आमचा संकेत समजून घेतला असता तर आज त्याच्यावर ही वेळच आली नसती. गुरु संकेत देतो, पण चालायचं भक्ताने असतं. उशीर नियती करत नाही, माणूस स्वतः करतो. घे पाणी पी आणि जरा शांत हो. सुंदरा मावशी, ही टोपली? ही टोपली मगाशी स्वामी देवांनी याच टोपलीचं उदाहरण दिलं. माणूस आयुष्यातील काटे मोजत बसतो आणि वाटेत उमललेली फुलांकडे दुर्लक्ष करतो. आणि मला आता असं वाटतंय की तूही अगदी तसाच वागतोयस. म्हणजे तू अंदाज गोळा करतोयस आणि मनाने त्या गोष्टींना अर्थ लावतोयस. एक घटना, एक विचार, एक भीती, आणि त्याचे सगळे काटे तू मनात साठवतोयस.
स्वामी देवांच्या मनात नेमकं काय असतं हे कुणालाच कळू शकत नाही. तुलाही कळू शकत नाही आणि आम्हालाही कळू शकत नाही. पण त्यांच्या खऱ्या भक्ताला एक गोष्ट मात्र नक्की माहीत असते. कोणती गोष्ट? स्वामी देवांच्या मनात भक्ताचं भलंच असतं. गुरु उशीर करतो पण अन्याय करत नाही. स्वामी देव आपल्यावर अन्याय होऊ देत नाहीत आणि होऊ देणारही नाहीत. आणि जे आपल्या वाट्याचं असतं ना ते आपल्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि हो वल्लभ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला जे हवं असेल तेच आपल्या वाट्याचं आहे असं नाही. काय आपलं आहे ते स्वामी देव ठरवतात, आपण नाही. मग मी आता काय करू? विश्वास ठेव. स्वामी देवांवर विश्वास ठेव. तुला लग्नाचा शब्द दिलाय ना, मग त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, काही योजना असतील. भक्ताचा मार्ग अडला तर असं समजायचं नाही गुरु दूर गेलाय. असं समजायचं की गुरु नवीन वाट तयार करतोय. स्वामी देवांनी तुझ्यासाठी काहीतरी ठरवलंच असणार आणि योग्य वेळ आली की तुला दिसेलच. पण तोपर्यंत काटे मोजू नकोस, फुलं उमलण्याची वाट बघ. स्वामी, मार्ग दाखवा, कौल द्या. योग्य काय ते आम्हाला समजू दे. गुरूंचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय. ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्या शब्दावर चालायलाच हवं. उजव्या नारळावरची सुपारी पडली म्हणजे आता स्वामींनी हा कार्यक्रम करावा याला अनुमती दिलेली नाहीये. स्वामींनी जो कौल दिलाय त्याचा आपण मान ठेवूया. स्वामींचा शब्द माझ्यासाठी सर्वतोपरी. ते आता नाही म्हणत असतील तर आपण आता हा कार्यक्रम नको करूया. होय, श्रद्धा ठेवायची म्हणजे निर्णय आवडला तरच मान्य करायचा असं नसतं ना. तर गुरूंचा निर्णय समजला नाही तरी तो स्वीकारायचा असतो. हो, स्वामींचा निर्णय तोच आपला निर्णय. हरकत नाही, स्वामी जसं सांगत आहेत आपण तसंच करूया. उद्या मी माझ्या आई वडिलांना इथे घेऊन येतो. तुम्हाला सगळ्यांना इथे खात्री पटली की आपण पुन्हा हाच कार्यक्रम करूया. धन्यवाद, तुम्ही आम्हाला समजून घेतलं. नाती जुळवायची असतील तर संयम हा ठेवावाच लागतो. आणि तसंही मी जर एक दिवस थांबलो तर कुठे काय बिघडणार. अगदी खरंय. शुभ कार्यात घाई नको आणि विधीचा मान ठेवला की कार्याला आशीर्वाद लाभतो. चला येतो मी. उद्या भेटूया. येतो मी. ताई, बरं केलं तुम्ही स्वामींचा कौल घेतलात.
तुम्हीच सुचवलं. एक गोष्ट लक्षात ठेवा ताई, गुरुचा संकेत हा कौलापेक्षाही मोठा असतो. कौल फक्त उत्तर देतो, पण संकेत संकट येण्याआधी सावध करतो. गुरुचा संकेत समजून घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधी गुरु आधीच इशारा देतो, पण जो शहाणा असतो तोच तो समजतो. येतो मी. ए, बघून चालता येत नाही का? कुठे लक्ष कुठे असतो तुमचा? हा तोच माणूस यमुनाला पाहायला आलेला. ए, काय बघतोयस असा? एकतर आधीच माझं डोकं खराब आहे, त्यात ही धडक. काय विचित्र लोक असतात. ह्याचा तर आज सुपारी फोडायचा कार्यक्रम होता ना. ह्याने तर आनंदी असायला हवं होतं. मग हा एवढा चिडलेला का दिसतोय? एवढा का तणतणत निघालाय? म्हणजे कार्यक्रम झाला नाही की रद्द झाला की आणखीन काही घडलंय? तुला लग्नाचा शब्द दिलाय ना. स्वामी देव आपल्यावर अन्याय होऊ देत नाही आणि होऊ देणारही नाही. आणि जे आपल्या वाट्याचं असतं ना ते आपल्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. स्वामी, मला माफ करा. अहो, मी खचून गेलो होतो. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. माझ्या मनाने तुमच्या इच्छेवर शंका घेतली. पण आज या घटनेने मला जाणवलं की तुम्ही माझी आशा अजून जिवंत ठेवली आहे. स्वामी, आता मी घाई करणार नाही. तुमच्यावर विश्वास ठेवतो. जे योग्य असेल तेच घडू द्या. श्री स्वामी समर्थ. आई, अगं एवढा का विचार करतेयस? आई, आज कार्यक्रम नाही झाला याचं इतकं नको मनाला लावून घेऊस. मनाला लावून घेत नाहीये ग, पण कधी कधी मनाला समजावणं कठीण जात. अगं, आपण स्वामींच्या इच्छेने हा निर्णय घेतलाय ना, मग त्यात वाईट काय? माहितीये यमुना, स्वामी आपल्या बाबतीत चुकीचं काहीच करणार नाहीत. पण आता तुझ्या लग्नाच्या बाबतीत मला कोणताही विलंब नकोय. आधीच माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आई, तू पुन्हा फिरून तिथेच आलीस. आणि कोण म्हणतंय तुझ्याकडे वेळ नाहीये? अगं, स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. आणि त्यांनी शब्द दिलाय ना की तू माझं लग्न बघणार आहेस म्हणून. मग त्याची काळजी तेच करतील. आणि आपण किती वेळा पाहिलंय, आपल्यावर संकट आलं की स्वामी आधीच उपाय घेऊन उभे असतात. मग आज का विश्वास नाही ठेवतेस? आईचं मन मोठं विचित्र असतं. तिला स्वतःच्या दुःखाची काळजी नसते, पण लेकराच्या सुखासाठी मात्र जीव तुटत असतो. गौरी, तुझी घाई आम्हाला समजते, पण फळ पिकण्याआधी ते तोडलं तर त्याची गोडी हरवते. गौरी, तू लग्न लावून देण्याची घाई करतेस आणि आम्ही आयुष्य जोडण्याची तयारी करतोय. तुला फक्त वर्तमान दिसतो, पण आम्हाला भविष्यही दिसतं. आणि म्हणूनच आम्ही ते थांबवलं. ते थांबतं ते नेहमी वाईट नसतं. कधी कधी गुरु जे अडवतो ते संकट असतं आणि भक्ताला वाटतं त्याचं सुख अडवलं. विश्वास ठेव गौरी, गुरुच्या विलंबनात कृपा असते आणि आम्ही दिलेला शब्द मोडत नाही. स्वामींनी जे केलं त्यामागे काहीतरी कारण असेल. पण आणखीन एका गोष्टीचं वाईट वाटतंय मला. कुठल्या? ते सुधाकर किती भला माणूस वाटला मला. किती साधेपणाने वागत होते. त्यांच्या मनात काहीही कपट नव्हतं की काही नाही.
अगदी स्वच्छ मनाने आले होते. त्यांना हा कार्यक्रम व्हावा असंच वाटत होतं, पण ऐन वेळी आपण थांबलो. ह्या बिचाऱ्यांना काय वाटलं असेल, दुखावले असतील तेही. दे, आठवून येते. माहिती नाही का, पण आई तुला त्यांचा जसा कळवळा येतोय तसा मला येत नाहीये. पण प्रत्येक मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उत्सुकता तर वाटत असते, पण त्यांच्या बाबतीत माझं तसं काहीच होत नाहीये. का तेच कळत नाहीये. कदाचित आईच्या आजारामुळे माझं मन स्थिर नाहीये आणि सतत तिचाच विचार असतो मनात. त्यात एवढ्या घाईत सगळं घडलं म्हणून कदाचित त्या सुधाकरांचा तसा विचार केला गेला नाही माझ्याकडून. काय माहित, पण मनापासून अजून तयार नाहीये मी या लग्नासाठी. स्वतःलाच वेळ मिळाला नाही अजून आणि कदाचित म्हणूनच स्वामींनी हा मधला वेळ दिला असेल आपल्याला. यमुना, तू आमचा संकेत ऐकलायस आणि तो तुला कळलाय, म्हणूनच तुझं मन अजून निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाहीये. कारण मनाला एकदा सत्याची चावून लागली की मग ते काही करत नाही. गौरीला हे जेव्हा कळेल तेव्हा खरं. आईचं प्रेम कधी कधी इतकं उत्कट होतं की ते विवेकावर पडदा टाकतं. तिला वाटतंय की ती तुझा आनंद जवळ आणतीये, पण न कळत स्वतःचा आनंद लांबणीवर टाकतीये. गुरुचा संकेत कळला नाही तर भक्त कृपेलाच अडथळा समजतो. आम्ही दिशा दाखवतो, पण माणूस चुकीच्याच दिशेने धावत जातो. गौरी, तुझी इच्छा पवित्र आहे. इच्छा पवित्र असली तरी मार्ग योग्य असायला हवा. नाहीतर सुख उभा असतानाही माणूस त्याला ओळखत नाही. वेळ अजून गेलेली नाहीये. आमचे संकेत जाणून घेण्याची संधी अजूनही आहे आणि ते जर का समजलं तर अशक्य वाटणारही शक्य होईल.